Hello everyone. We are discussing first topic of the subject DSBM. In that previous lecture we had studied about the classification of trade. Then we have started aids of trade, means functions of trade, means services. These are the functions, these are the branches of the commerce. Commerce is giving these services for trading. Okay, and in previous lecture we had discussed about the business activities, industry and commerce. These are business activities. Okay, in that we had studied what is industry, different types of industry, classification of industry in detail आपण बघितलेलं आहे. देन त्याच्यानंतर आपण ट्रेड जे आहे, सो ट्रेड हा नवीन पॉईंट आपण चालू केला होता. सो ट्रेडमध्ये आपण डिफरंट क्लासिफिकेशन आहे, ट्रेडचे टाइप्स आहेत ट्रेडचे, ते आपण बघत आहोत. ओके, कॉमर्स म्हणजे काय आहे, तर कॉमर्स इज गिविंग सर्व्हिसेस. ओके, इट्स अ aspect of business activity. Commerce is concerned with the distribution of goods and services produced by the इंडस्ट्री. ओके, म्हणजे गुड्स आहेत त्या कारखान्यामध्ये, जिथे कुठला कारखाना आहे, ओके, त्या गुड्सच्या तिथे कारखान्यामध्ये ते प्रॉडक्ट आहेत ते काय होतात, ते प्रोड्यूस होतात, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होतं, बरोबर. सो मग ते कारखान्यातून कन्झ्युमरपर्यंत आणण्याची जी काही प्रोसेस असते मधली, त्या प्रोसेसला काय बोलतात, तर कॉमर्स बोलतात. ओके, सो कॉमर्स इज व्हॅल्युएबल लिंक बिटवीन प्रोड्युसर अँड कन्झ्युमर. वी हॅड सीन what is trade, buying, selling and exchange of goods or services in for purpose of money or money's worth. Okay, so ट्रेडचे टाइप्स आहेत, डोमेस्टिक ट्रेड, इंटरनॅशनल ट्रेड, ते आपण इन डिटेल बघितलेले आहेत. ओके, इंटरनॅशनल ट्रेड इज ऑल्सो कॉल्ड एज फॉरेन ट्रेड, मीन्स गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सचेंज कुठे होतात, दोन कंट्रीजमध्ये, भारतातून चायनामध्ये, चायनातून इंडियामध्ये. ओके, सो इट्स अ इंटरनॅशनल ट्रेड, ह्याला काय बोलतात, इंटरनॅशनल ट्रेड बोलतात. देन आपण काय केलं आहे, क्लासिफिकेशन, आपण क्लासिफिकेशन संपलं, इथे आपलं संपलं ट्रेडचं. ओके, त्याच्यानंतर वी हॅड स्टार्टेड फंक्शन्स ऑफ कॉमर्स, मीन्स दीज आर एड्स टू ट्रेड. हे काय आहे, त्यांनाच काय बोलतात, एड्स टू ट्रेड बोलतात, और ऑक्झिलरीज टू ट्रेड बोलतात ह्याला, और ह्याला काय बोलतात, ब्रँचेस ऑफ कॉमर्स, की ज्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, दीज आर रिक्वायर फॉर स्मूथ रनिंग ऑफ द बिझनेस ॲक्टिव्हिटी. ओके, सो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी इज नेसेसरी फॉर एनी बिझनेस. ह्या जर ट्रान्सपोर्ट नाही आहे, वेअरहाऊसिंग नाही आहे, बँकिंग नाही आहे, ओके, तर आपण बिझनेस इझी करू शकत नाही. ओके, सो आता ह्या टॉपिकमध्ये जनरली आपण काय बघतो, एक आउटलाईन म्हणून मी जे तुम्हाला एक्झाम्पल सांगत होते पोटॅटोचं. ओके, तर प्रायमरी इंडस्ट्री आपण जे शिकलो, एक्स्ट्रॅक्टिव्ह आणि जेनेटिक इंडस्ट्री बघितल्या आपण प्रायमरीमध्ये. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस केले जातात, म्हणजे नैसर्गिकरित्या नॅचरल ओरिजिन जे आहे ते म्हणजे प्रायमरी इंडस्ट्री. आता एक्स्ट्रॅक्टिव्ह बघितली, जेनेटिक बघितली, आता पोटॅटो जे आहेत. ओके, सो मग फार्मर पोटॅटोचं पीक हे घेतो जमिनीमधून उगवून, म्हणजे ते काय करतो, पोटॅटोचं पीक आहे तो फार्मर घेतो. ओके, सो हे प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये होतं, एक्स्ट्रॅक्टिव्ह आणि जेनेटिक. देन सेकंड आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बघितल्या, त्याचे डिफरंट टाईप्स बघितले. सो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय होतं, तर प्रायमरी इंडस्ट्रीने जे रॉ मटेरियल तयार केलेलं आहे, जे रॉ मटेरियल म्हणजे तयार केलेलं म्हणजे ॲज नॅचरल ओरिजिन असतं ते. सो प्रायमरी इंडस्ट्रीकडून आलेलं रॉ मटेरियल त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून, त्याच्यावर प्रोसेस करून, त्याचं रंग, रूप, साईज, शेप हे सगळं बदलून नवीन प्रॉडक्ट तयार केला जातो. फिनिश्ड प्रॉडक्ट बोलतात त्याला, त्याला काय बोलतात, फिनिश गुड. फिनिश गुड म्हणजे काय आहे, तो काय आहे, युजफुल आहे. तिथे काय केलं जातं, म्हणजे काय इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं, तर कन्व्हर्जन ऑफ द रिसोर्सेस इनटू द युजफुल प्रॉडक्ट, हे कशामध्ये केलं जातं, तर इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. सो मग मी तुम्हाला काय सांगितलेलं, फार्मर जो आहे, ओके, सो तो पोटॅटो चं पीक घेतो, बट त्याला याच्यातून एवढे पैसे भेटत नाही. सो ही थिंग्स आपण जर अशा प्रकारे जर आपण बिझनेस चालू केला, सो मग तो काय करतो, पोटॅटोचं
ह्याच पोटॅटो जे आहेत ओके बटाटे, सो त्याचं ते काय बनवतो, तो पोटॅटो चिप्स बनवतो. सो मग त्या डिफरंट प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये, पोटॅटो कट करणं, देन इट्स ड्राईंग त्याचं करणं, फ्राय करणं ओके. देन पण ह्या गोष्टी तर फार्मर जो आहे हा स्मॉल स्केलवर करू शकतो ओके, छोट्या प्रमाणात तो करू शकतो. बट आता फार्मर्सला त्याचा जर बिझनेस डेव्हलप करायचा आहे ओके, बिकॉज पोटॅटो चिप्स आहे ते तुम्हाला माहिती आहे त्याला मार्केटमध्ये किती डिमांड आहे ओके. मग नेक्स्ट क्वेश्चन काय होतो, चिप्स मी इथे बघा मेन्शन केलं, इथे थर्ड इमेजमध्ये बघा, ह्या चिप्स तर रेडी आहेत, पण आता पुढेच त्याला प्रॉब्लेम काय येतात, तर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला बिझनेस करायचा आहे ओके, स्मॉल स्केलवर त्याने केलं, बट आता त्याची डिमांड वाढली आहे, पोटॅटोची जर काय वाढली आहे, डिमांड वाढली आहे बरोबर. सो मग त्याला काय करावं लागेल, तर आता त्याने पोटॅटो चिप्स आहेत ते बनवले आहेत ओके. सो आता त्याने एका ठिकाणी बनवलेत, रत्नागिरीमध्ये बनवलेत. सो तिथून मग त्याला त्याचं काय करायचं आहे, बिझनेस काय करायचं आहे, त्याला ग्रो करायचं आहे, डेव्हलप करायचा आहे बिझनेस. सो मग ह्या सगळ्यासाठी त्याला लोन काढावं लागेल. कशासाठी, तर पॅकेजिंग मटेरियल आहे ते त्याला आणावं लागेल. त्याच्यानंतर आता पोटॅटो रॉ मटेरियल त्याला लागतं, ऑइल लागणार फ्राय करायला, त्याच्यानंतर ते ड्राय करायला लार्ज स्केलवरती त्याला ड्रायर लागणार. ह्या सगळ्या गोष्टी त्याला घेण्यासाठी त्याला काय लागणार, फायनान्स लागणार. म्हणजे हे फायनान्स त्याला प्रोव्हाइड करणार तर बँक प्रोव्हाइड करणार ओके. सो आता त्याने केलं, म्हणजे लार्ज स्केलवर आता प्रोडक्शन त्याचं केलं झालं. सो मग आता त्याला त्याचं काय करायचं, सगळीकडे त्याला त्याचं मार्केटिंग वगैरे करायचं आहे ओके त्या पोटॅटोचं. सो मग तो काय करेल, ॲडव्हर्टाईज करेल त्याची. देन कम्युनिकेशन मीन्स आता त्याला सगळ्या रिटेलर्सपर्यंत त्याला पोचायचं आहे. सो तो थ्रू मोबाईल तो कम्युनिकेट करेल त्या रिटेलर्सची, होलसेलर्सची ओके. मग त्यांच्याकडून जर त्याला ऑर्डर आली, येस वी वॉन्ट दिस पोटॅटो चिप्स, सो मग त्याला जर ते पोटॅटो चिप्स पाठवायचे तर तो काय करेल, तो कसा पाठवणार तिकडे, काय आता चालत घेऊन जाणार का, रत्नागिरीतून त्याला पोटॅटो चिप्स कोल्हापूरला पाठवायचे आहेत. सो मग ते काय पोटॅटो चिप्स तो तर चालत घेऊन तिकडे जाणार का, तर नाही. सो मग ट्रान्सपोर्ट जे आहेत, फॉर एक्झाम्पल जागृती ट्रान्सपोर्ट, तावडे ट्रान्सपोर्ट, जे आपल्या इथे म्हणजे जनरली आपल्या एरियामध्ये दिस ट्रान्सपोर्ट सिस्टीम हे आहेत आपल्या इथे. सो मग त्याच्याकडून तो काय करेल, तो ट्रान्सपोर्ट करेल ओके. सो मग त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टसाठी त्याला काय लागणार, पैसा लागणार, तो त्याला बँक प्रोव्हाइड करणार, तो लोन काढेल ओके. बँकेच्या ज्या डिफरंट फॅसिलिटीज आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत पुढे ओके. आणि समजा आता तो पाठवतोय ओके, फॉर एखाद्या ट्रान्सपोर्टने तो पाठवतोय तिकडे कुठे, कोल्हापूरला त्याचा माल पाठवतोय, रत्नागिरीवरून कोल्हापूरला. सो आता ज्या ट्रकने पाठवतोय, ज्या टेम्पोने पाठवतोय, त्या टेम्पोचा समजा जर कुठे काय झालं, ॲक्सिडेंट वगैरे झाला ओके, किंवा काही म्हणजे आग लागली असं समजा, काय टेम्पोचा ॲक्सिडेंट झाला. सो मग आता काय करणार, आता तर त्याचा लॉस, म्हणजे एवढं त्याने मेहनत केली होती, एवढी इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्यामध्ये पोटॅटो चिप्सचं प्रोडक्शन करण्यासाठी. सो मग आता काय होईल, आता तर लॉसमध्ये जाणार ना तो. बट त्याने जर आधीच इन्शुरन्स काढून ठेवला असेल फॉर सेफ्टी पर्पज, सो इन्शुरन्स जर त्याने काढला असेल अगोदर, तर तो काय, तर त्याचा जो लॉस आहे तो भरून निघेल. सो मग ते इन्शुरन्स काय आहे ते पण आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे ओके. सो आज आपण जे नेक्स्ट फंक्शन्स आहेत, बँकिंग आणि इन्शुरन्स, ते आपण आज बघणार आहोत. सो लास्टमध्ये आपण ट्रान्सपोर्ट बघितलं, वेअर हाऊसिंग बघितलं, वेअर हाऊसिंग, कीपिंग स्टॉक ओके. मग आता इथे याच्यामध्ये आता लक्षात घ्या, फार्मरने जर पोटॅटोचं प्रोडक्शन वगैरे तो करतोय ओके, एवढं पाठवतोय सगळीकडे, लार्ज क्वांटिटीमध्ये तो प्रोडक्शन करतोय. सो आता त्याच्याकडे समजा आता त्याच्या जिथे तो बनवतोय बरोबर, तिथे जागा नाही आहे, समजा त्याच्या कुठे बनवतोय तिथे जागा नाही आहे, तर मग तो आता त्याच्याकडे प्रश्न येईल की आता एवढे पोटॅटो चिप्स माझ्याकडे झालेत तयार, सो आता मी ह्याचे बॉक्सेस ठेवू कुठे. सो दॅट warehouse facility is also there, that facility is provided by commerce ती facility provide करते warehouses ची okay. Then we will see what is the actual these facilities are. First in previous lecture we had discussed transport is remove the problems of place. Transport म्हणजे काय, it's the process of carrying goods and services
गुड्स फ्रॉम अँड पर्सन्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आता अप्सराची पेन्सिल आहे, दिल्लीला त्याचा कारखाना आहे अप्सरा पेन्सिलचा. ओके, सो मग आता मला अप्सरा पेन्सिल्स इथे आपल्या एरियामध्ये त्याची डिमांड आहे, सगळीकडेच डिमांड आहे. ओके, सो मग ती आता दिल्लीवरून देवरुखला पेन्सिल ते मॅन्युफॅक्चर घेऊन येणार का देवरुखला किंवा रत्नागिरीला, असं सगळ्या त्या मॅन्युफॅक्चररला परवडेल का सगळं तिकडे जाणं, जिथे जिथे कुठे रत्नागिरीला पाहिजे, पुण्याला पाहिजे, असं दिल्लीवरून त्या मॅन्युफॅक्चररला परवडेल का सगळीकडे असं यायला, तर नाही. सो मग तो काय करणार, ट्रान्सपोर्ट जे असतात व्हेकल्सने, ट्रेन्सने, त्याने तो ते काय देणार, अप्सरा पेन्सिलचे बॉक्सेस आहेत तो पाठवून देणार. ओके, ट्रान्सपोर्ट इन डिटेल वी हॅड स्टडीड. देन वी हॅड स्टडीड वेअर हाऊसिंग, जिथे गुड्स आर स्टोअर्ड. ओके, इन डिटेल वी हॅड स्टडीड दिस. देन व्हॉट इज द नेसेसिटी फॉर दी स्टोरेज ऑफ गुड्स. ह्या गुड्स ज्या आहेत त्या तयार म्हणजे त्या स्टोअर करण्याची गरज काय आहे, तर त्यांची अवेलेबिलिटी असावी. ओके, थ्रूआउट द इयर their availability should be there, and certain goods like drugs, chemicals, they are get deteriorate, they are get damaged, so proper storage is necessary for that. Then next function we will see banking. Okay, so it's a very important function. Banking, insurance, both are important functions. There is suppose, see here example. Okay, wait, suppose if one person is there. Okay, see here, this is one person is there. Okay, just giving example. Okay, this one person is there. So ह्या पर्सनला काय वाटलं, तर त्याला बिझनेस करायचा आहे ह्या पर्सनला. ओके, ह्या पर्सनला बिझनेस करायचा आहे, बट आता बिझनेस करताना त्याला काय करायचं आहे, सपोज ह्या पर्सनला काय करायचं, मेडिकल शॉप टाकायचं आहे स्वतःचं. हा फार्मासिस्ट आहे आणि ह्याला काय करायचं आहे, मेडिकल शॉप टाकायचं आहे. ओके, पण आता मेडिकल शॉप टाकायचं, त्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार. कशासाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार, तर माल आणण्यासाठी, कंपनी स्टॉकिस्टकडून माल आणण्यासाठी त्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, त्याला पैसे गुंतवावे लागतील. त्याच्यानंतर फर्निचर बनवायचं आहे, त्याला काउंटर बनवायचे आहेत, रॅक बनवायचे आहेत. त्याच्यानंतर गाळा घ्यायचा आहे मेडिकल चालू करण्यासाठी. ओके, सो मग तो गाळा घेण्यासाठी, दुकानाचा गाळा घेण्यासाठी काय रेंट असेल किंवा डिपॉझिट द्यायचं असेल किंवा विकत घ्यायचं असेल, सो त्या ह्या फार्मासिस्टला काय पाहिजेत, पैसे पाहिजेत त्याच्याकडे. त्याच्या लक्षात आलं की आता पैसे नाही आहेत आपल्याकडे. सो मग तो काय करेल, त्याच्या फॅमिलीजना, फ्रेंड्सना विचारेल कोणी मदत त्याला करतंय का. ओके, बट आता फॅमिली, फ्रेंड्स त्याला मदत करू शकत नाही. देन तो काय करेल, ही विल गो इन द बँक. ओके, हा पर्सन कुठे जाईल, बँकेमध्ये जाईल. सो बँक त्याला प्रोव्हाइड काय करेल, लोनची फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी बँक त्याला प्रोव्हाइड करेल. अंडरस्टूड. सो दिस हिंड्रन्स ऑफ फायनान्स म्हणजे प्रॉब्लेम जो असतो हा फायनान्सचा. फायनान्स म्हणजे काय, तर मॅनेजमेंट ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ मनी बाय गव्हर्मेंट ऑर लार्ज कंपनीज. ओके, दॅट मीन्स फायनान्स. ओके, आपण काय काय तुम्ही ऐकलं असेल फायनान्सर असं बोलताना, फायनान्स ह्याने केलं आहे त्याने केलं आहे. ओके, सो फायनान्स म्हणजे द मॅनेजमेंट ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ मनी बाय गव्हर्मेंट ऑर लार्ज कंपनीज. जर फायनान्स नसेल तर बिझनेस विल नॉट पॉसिबल. दिस फायनान्स इज द lifeblood of any business. Okay, so this finance there are banks, they are provide this finance, and this also can be rise from own sources also. म्हणजे स्वतःकडे जर काही इन्व्हेस्ट, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता हा फार्मासिस्ट आहे, आता दुसरा फार्मासिस्ट असेल एखादा, त्याला मेडिकल टाकायचं आहे बरोबर, पण त्याने काय केलं, त्याने D.Pharm कंप्लीट केलं, त्याच्यानंतर त्याने सिप्ला कंपनीमध्ये मार्केटिंगचं जॉब केलं 5 वर्ष. मार्केटिंगचं जॉब करत असताना त्याने काय केलं, पैसे साठवलं स्वतःचे. सो मग त्या जॉब करत असताना त्या 5 वर्षामध्ये समजा त्याच्याकडे एक 7-8 लाख रुपये साचले. ओके, समजा 7-8 लाख रुपये साचले. ओके, सो मग तेवढी इनिशियल अमाऊंट एक आहे त्याच्याकडे. सो मग ते काय झाले, म्हणजे ओन रिसोर्सेस म्हणजे स्वतःकडचे पैसे त्याच्यात. ओके, त्याच्यातून तो
काय करू शकतो, बिझनेससाठी फायनान्स उभा करू शकतो. कमर्शियल बँक्स आर देअर, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, आंध्र बँक, IDBI बँक, HDFC बँक, या सगळ्या ज्या बँक्स आहेत त्या काय करतात, लोनची फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. देन फ्रॉम शेअर्स ऑल्सो, देन सम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ऑल्सो, म्हणजे ज्या काही संस्था वगैरे ज्या असतात त्यासुद्धा कर्ज देतात. आता जिल्हा उद्योग ज्या आहेत, जिल्हा उद्योग संस्था वगैरे अशा आहेत जिल्हा उद्योग, सो त्याच्यामध्ये पण चांगल्या फॅसिलिटीज असतात. इंटरेस्ट असतं, म्हणजे व्याज जे पडतं, जे कितीही तुम्ही लोन घेता, 10 लाखाचं लोन घेताय, 15 लाखाचं लोन घेता, त्याच्यावर तुम्हाला व्याज पडतं. सो अशा जिल्हा उद्योग जे असतात त्यांच्या फॅसिलिटीज पण चांगल्या असतात आणि जे काही इंटरेस्ट आहे तो पण कमी बसतो. सम ट्रेड क्रेडिटर्स असतात, म्हणजे काही व्यापारी जे असतात ते फॉर स्पेसिफिक म्हणजे व्याजाने पैसे वगैरे देणारे असे काही असतात व्यापारी, ट्रेड क्रेडिटर्स बोलतात त्यांना. त्यांच्याकडे कंपल्सरी लायसन असलं पाहिजे ह्याचं, क्रेडिटवर पैसे देण्याचं. ओके, सो दीज हे जे फॅसिलिटी आहे, आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं आपलं फार्मरचं एक्झाम्पल. ओके, सो आता फार्मरला काय करायचं आहे, आता पोटॅटोसाठी त्याला पोटॅटो तो प्रोडक्शन करतोय. आता समजा बालाजी वेफर्सची कंपनी आहे. ओके, बालाजी वेफर्ससारखी तो जो फार्मर आहे तो समजा एक दुसरी कंपनी काढत असेल कुठची, फॉर एक्झाम्पल ओम वेफर्स ऑर एनिथिंग, ओम वेफर्स कंपनी काढायची त्याला. सो मग त्याच्यासाठी त्याला मशीन्स आणावी लागतील. ओके, ड्रायर आणावा लागेल. सो त्याला वर्कर्स अपॉइंट करावे लागतील. ह्या सगळ्यासाठी त्याला काय लागेल, फायनान्स लागेल. आता फॉर एक्झाम्पल समजा मला काय करायचं आहे, मला कुकीजची कंपनी काढायची आहे. ओके, म्हणजे नानकटाई बिस्किटांची जर मला कंपनी काढायची आहे, तर मग मी माझ्याकडे समजा तेवढे पैसे नाही आहेत, मी बँकेमध्ये जाईन, बँकेमधून मी लोन घेईन. सो मग ते लोनचे पैसे भेटतील. त्याच्यासाठी आता मला कुकीजसाठी मला रॉ मटेरियल लागेल. ओके, मला त्याच्यासाठी मैदा लागेल, शुगर लागेल, देन आय विल रिक्वायर ऑइल, बटर, घी, ऑल दोज आर रिक्वायर फॉर मी. सो ते सगळं बाय करण्यासाठी आय विल रिक्वायर मनी. ओके, सो त्याच्या सगळ्यासाठी मला काय लागतील, मनी लागतील. सो these finance is needed for the purchase of machinery, raw materials, carrying production procedures, meeting transportation, storage, ह्या सगळ्यासाठी काय लागतं, फायनान्स इज रिक्वायर. The wholesaler and retailer also need finance for purchasing, storing, giving credit to their customers and for meeting day to day expenses. म्हणजे होलसेलर जे असतात, घाऊक विक्रेते आपण त्यांना बोलतो, त्या सगळ्यांना काय लागतं, म्हणजे हे लागतंच ना, बँकिंग फॅसिलिटी, लोन हे लागतं. होलसेलर्स जे असतील त्यांना पण लागतं, रिटेलर्सना पण लागतं. आता काही काही रिटेलर्स काय देतात, तर क्रेडिट फॅसिलिटी देतात कस्टमरना, म्हणजे काय देतात, उधारी देतात. सो मग तेवढं त्यांना परवडायला पाहिजे ना, आणि त्यांचे जे रोजचे जे दैनंदिन खर्च जे आहेत ते त्याच्यातून भागलं पाहिजे. आता रिटेलर आहे किंवा होलसेलर आहे, सो त्यांचं अर्निंगचं ते हे असतं ना, साधन आहे, जो बिझनेस अर्निंग सोर्स आहे त्यांचा तो. सो देअर फॅमिली त्यांची ऑल डिपेंड, देअर फॅमिली इज ऑल डिपेंड. सो आपल्याकडे समजा आता माझं मेडिकल स्टोर आहे, सो मला मेडिकल स्टोअरमधल्या मला फार्मासिस्ट आहेत माझ्या अंडर, सो त्यांचे मला मंथली काय करायचे आहेत, पेमेंट्स करायचे आहेत. ओके, सो मग ह्या सगळ्यासाठी आणि हे सगळे जे डे टू डे एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे रोजचे जे काही खर्च आहेत, त्या सगळ्यासाठी काय लागणार आहे, तर फायनान्सची गरज ही दोघांना पण असते, होलसेलर्सना, रिटेलर्सना पण असतं. ओके, सो आता बँक सिस्टम प्रोव्हाइड्स दिस फॉलोइंग सर्व्हिसेस टू इट्स कस्टमर. आता बँक जी आहे, म्हणजे कुठची बँक, बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, सो अशा सगळ्या बँक्स आहेत त्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात कस्टमर्सना. ओके, म्हणजे बिझनेस आपल्याला करायचा आहे, सो ते आपण बघूया कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. आता फर्स्ट, इट प्रोव्हाइड लोन्स अँड ॲडव्हान्सेस फॉर परचेस ऑफ रॉ मटेरियल्स आणि मशिनरी. ओके, आता मी तुम्हाला म्हटलं की मला काय करायचं आहे, कुकीजची कंपनी काढायची आहे, मला नानकटाई बिस्किटची कंपनी मला काढायची आहे, आय हॅव टू ओपन दॅट. ओके, देन फर्स्ट आय विल डू, I will go through a bank. I will arrange for my loan. Okay, because it will require for purchasing raw material,
मला मशिनरी लागेल. आता कुकीज मी बनवणार, सो मला काय लागेल, मिक्सिंग ॲपॅरेटस लागतील. त्याच्यानंतर आय विल रिक्वायर अव्हन फॉर बेकिंग करण्यासाठी मला अव्हन लागेल मोठ्या हे मला लार्ज स्केलवरती करायचं आहे. ओके, मला मोठी कंपनी काढायची. सो मग ह्या सगळ्यासाठी काय देईल मला, बँक लोन देईल. म्हणजे काय देईल, कर्ज देईल मला. ओके, आणि ॲडव्हान्समध्ये काही जी अमाऊंट आहे ह्या मशिनरीज वगैरे आणण्यासाठी, सो ती अमाऊंट बँक मला देईल. देन इट ऑल्सो प्रोव्हाइड्स ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज. आता ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल मला एका पर्सनला, ओके, आता मी ज्याच्याकडून आता मी मशिनरी फॉर एक्झाम्पल आता माझा बिझनेस चालू झाला आहे. ओके, कुकीजचा माझा बिझनेस चालू झाला आहे. तर आता मी ज्यांच्याकडून रॉ मटेरियल वगैरे आणलं आहे ना, त्यांना मला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. ओके, मला त्यांना 2 तारखेला पेमेंट करायचं आहे. पण माझे जे एक पैसे आहेत एका पार्टीकडून येणारे, माझं पेमेंट येणार आहे एका पार्टीकडून, ते कधी येणार आहे, 5 तारखेला माझे पैसे येणार आहेत एका माझ्या ग्राहकाकडून, ज्यांना मी काय करते, नानकटाई बिस्किट विकायला देते, म्हणजे होलसेलरकडून. ओके, सो मग अशा परिस्थितीमध्ये मी 3 दिवस आधी 2 तारखेला मला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे एका पर्सनला, आणि माझे पैसे आहेत ते कधी येणार आहेत, 5 तारखेला येणार आहेत. सो मग अशा परिस्थितीमध्ये 3 दिवस आधी मी काय करणार, त्यांना कसं पेमेंट करणार मी 3 दिवस आधी. सो मग ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असते बँकेमध्ये. सो ह्या ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीमुळे मला त्या ज्या पार्टीला पेमेंट किती करायचं आहे, सो ते मी करणार त्यांना, की 2 तारखेला बरोबर किती मला करायचं आहे ते मी त्यांना पेमेंट करणार, आणि माझे 5 तारखेला पैसे आले की मी ते पैसे बँकेमध्ये भरणार. दिस इज कॉल्ड ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. सो बँक प्रोव्हाइड दिस ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज फॉर दी बिझनेस. Then it allows the facilities of discounting of bills. म्हणजे अजून एक दुसरी फॅसिलिटी जी बँक देते ती फॅसिलिटीज कोणती, तर आता आपण लोन वगैरे काढलं आहे, ओके, किंवा समजा CC काढलं आहे, कॅश क्रेडिट काढलं आहे, त्याच्यानंतर जर आपण ट्रान्झॅक्शन्स करतो आपली रोजची, बरोबर. आता मी काय काढलं आहे, कॅश क्रेडिट काढलं आहे समजा. सो कॅश क्रेडिट म्हणजे काय असतं, आता मी बिझनेससाठी मला काय करायचं आहे, मी आता माझी फॅक्टरी उभी केली कुकीजची. ओके, नानकटाई बिस्किटांची फॅक्टरी मी काय केली, चालू केली आहे. सो मग आता मी त्या फॅक्टरीसाठी कॅश क्रेडिट काढले. तर कॅश क्रेडिट म्हणजे काय असतं, तर स्टार्टिंगला कॅश क्रेडिट असताना समजा 2 लाखाचं कॅश क्रेडिट काढलं आहे मी, बरोबर. मग ती 2 लाखाची अमाऊंट कॅश क्रेडिटची ती माझी कुकीजची जी कंपनी आहे कुठची, फॉर एक्झाम्पल आता नानकटाई कुकीज आहे, कुठची तरी कंपनी आहे समजा, झेड नावाची कंपनी आहे माझी, झेड कुकीज प्रायव्हेट लिमिटेड अशी माझी कंपनी आहे, बरोबर. सो कॅश क्रेडिटमध्ये काय असतं की त्याच्यामध्ये जो बॅलन्स असतो, आता 2 लाखाचा आहे कॅश क्रेडिट, ओके, समजा मी त्याच्यामधून काय काढले, 50,000 रुपये त्याच्यामधले वापरले मी. माझा एक चेक होता 50,000चा, सो तो दिला मी एखाद्या पार्टीला, ज्यांच्याकडून मी मशिनरी विकत घेतली होती, त्यांना मला 50,000 रुपये द्यायचे आहेत. सो मी त्याच्यातले 50,000 रुपये काय केले, ते पार्टीला दिले. ओके, बट नेक्स्ट मी काय करायचं, ते जे कॅश क्रेडिट असतं की त्याच्यामध्ये मी थोड्या दिवसांनी थोड्या दिवसांनी 25,000 भरायचे, आणि रोजचं जे काय डिपॉझिट जे असतं ना, म्हणजे रोजचा काय जो धंदा होईल, रोजचा दिवसभराचा जो काही बिझनेस होईल, तो ते कॅश क्रेडिट अकाउंट जे असतं त्याच्यामध्ये भरायचा असतो. ओके, सो इन डिटेल इट्स म्हणजे कॅश क्रेडिट वगैरे इट्स जस्ट तुम्हाला हे काय माहिती असावं, बाय इन फ्युचर जेव्हा तुम्ही बिझनेस कराल स्वतः, तेव्हा तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे कॅश क्रेडिटची फॅसिलिटी काय आहे ती. सो ह्याला कॅश क्रेडिट म्हणतात, की तेवढ्या म्हणजे आता तेवढ्याचा 1 वर्षाचं पिरियड असतो कॅश क्रेडिट, त्याला CC बोलतात. 1 वर्षाने ते कॅश क्रेडिट असतं ते रिन्यू होत असतं. बट ते जे कॅश क्रेडिट असतं ना, वी शुड हॅव फायनान्शियल लिटरसी. ओके,
बिकॉज आपल्याला व्यापारी बनायचं आहे, आपल्याला चांगला बिझनेस करायचा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. सो ते कॅश क्रेडिट आहे ते अशा प्रकारे वापरायचं असतं की त्याच्यामध्ये आपण रेग्युलर कॅश डिपॉझिट आपली केली पाहिजे. जरी बँकेने दिलेलं असलं 2 लाखाचं ते कॅश क्रेडिट, तरी आपले त्याच्यामध्ये म्हणजे जसा जसा आपला बिझनेस ग्रो होत जाईल, सो तसे आपली स्वतःची 2 लाखाची अमाऊंट ही त्या कॅश क्रेडिटच्या अकाउंटमध्ये काय असले पाहिजे. म्हणजे ते पैसे काय असले पाहिजेत, पैसे भरायचे, त्याच्यानंतर चेक द्यायचा, पैसे काढायचे, असंही कॅश क्रेडिट हे जनरली चालतं. सो मग आपलं जर कॅश क्रेडिट आपले जर व्यवहार व्यवस्थित असतील, जर तुमचा चेक आहे तो बाउन्स होत नसेल. चेक बाउन्स म्हणजे काय असतं, तर सपोज एखाद्या पार्टीला, आता माझं मेडिकल आहे बरोबर, सो एखादी समजा एक डिस्ट्रीब्युटर आहे, फॉर एक्झाम्पल सपोज ब्रिज डिस्ट्रीब्युटर इज देअर, ब्रिज मेडिसिन्स प्रायव्हेट लिमिटेड डिस्ट्रीब्युटर आहे. सो ब्रिज लिमिटेडला मी काय दिला, 20,000चा चेक दिला आणि मी त्यांना सांगितलं 3 तारखेला चेक टाका माझ्या अकाउंटमध्ये, 3 सप्टेंबरला चेक टाका, बरोबर. त्यांनी चेक टाकला, पण त्या वेळेला जर माझ्या अकाउंटमध्ये माझं जे काही मेडिकलचं अकाउंट आहे, सो त्या माझ्या मेडिकलच्या अकाउंटमध्ये जर काहीच पैसे नसतील किंवा 20,000 आहे आणि माझ्याकडे काय असेल म्हणजे कमी अमाऊंट असेल एकदम किंवा पैसेच नसतील, तर तो चेक काय होतो, रिटर्न येतो, चेक बाउन्स बोलतात ह्याला. सो अशा प्रकारे चेक बाउन्स वगैरे होता कामा नयेत. सो जर तुमची ट्रान्झॅक्शन्स जर व्यवस्थित असतील, तुमचे व्यवहार खूप चांगले असतील, तर तुम्हाला बँक आहे ती फॅसिलिटी देते की तुमचं CC आहे ते थोडं वाढवून, जर 2 लाखाचं आहे तर ते अजून 2,25,000 वगैरे असं करून तुम्हाला ती काय देते, बँक आहे ती फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. ओके, सो दिस अलाउज फॅसिलिटी ऑफ डिस्काउंटिंग ऑफ बिल्स. देन आता वेन कॅश ट्रान्झॅक्शन, वेन यू आर डुईंग कॅश ट्रान्झॅक्शन, ओके, जसं आता बिझनेस आता छोटा आहे, ओके, दॅट टाईम तुम्ही एक म्हणजे कॅशचं ट्रान्झॅक्शन, इन हँड कॅशचं ट्रान्झॅक्शन करू शकता. बट म्हणजे छोटे कॅश असेल तेव्हा साधारण 1,000मध्ये 5,000 और, तर तेव्हा तुम्ही काय करू शकता, कॅशचं म्हणजे असं 5,000 वगैरे कॅशने करू शकता ट्रान्झॅक्शन बाय हँड वगैरे. बट वेन बिझनेस ग्रो, जेव्हा बिझनेस तुमचा ग्रो होईल, वेन इट्स 2 लाख, 15 लाख, 15 लाख, 1 करोड, देन व्हॉट यू विल डू, इट्स पॉसिबल टू गिव्ह दिस अमाऊंट 2 लाख अँड कॅशमध्ये देणं ही अमाऊंट पॉसिबल आहे का? नो, इट्स नॉट पॉसिबल. सो दॅट टाईम bank is giving you facility that you can transfer this payment from whichever party is concerned. For example, आता मी काय करते, माझी झेड नावाची बिस्किटची कंपनी आहे, ओके. सो मग मला ज्यांच्याकडून रॉ मटेरियल येतं आहे, ओके, आता समजा एक कंपनी आहे कोणती तरी, कृष्णाई फूड्स नावाची कंपनी आहे, त्यांच्याकडून मला काय तर रॉ मटेरियल येतं आहे. सो मग मी काय करेन, मला काय करायचं आहे, ती जी कृष्णाई फूड्स नावाची जी कंपनी आहे त्यांना काय करायचं, एक 2 लाखाचं मला पेमेंट करायचं आहे. सो मी त्यांच्या अकाउंटला काय करेन, ते पैसे ट्रान्सफर करेन. सो NEFT, RTGS अशा ज्या फॅसिलिटीज आहेत, सो NEFT, RTGS ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आता मला कृष्णाई फूड्सला ते काय करायचं आहे, मनी ट्रान्सफर करायचे आहेत, बिल माझं किती झालं आहे ते 2 लाख. सो विदिन त्यांना हाफ अवर, अर्ध्या तासाच्या आत त्यांना त्यांचं काय भेटतं, पेमेंट भेटतं, 2 लाख त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात. सो दिस कॅश ट्रान्झॅक्शन फॅसिलिटी इज गिव्हन बाय द बँक. आता इट प्रोव्हाइड्स फॉरेन एक्सचेंज वेन यू आर डुईंग इंटरनॅशनल ट्रेड, म्हणजे तुम्ही इंटरनॅशनल बिझनेस करता विदिन द म्हणजे आउटसाइड द कंट्रीज, ओके, फ्रॉम इंडिया टू चायना, फ्रॉम इंडिया टू पाकिस्तान. सो अशा कंट्रीमध्ये ते जेव्हा तुम्ही बिझनेस करता, दॅट टाईम इट बँक्स प्रोव्हाइड फॉरेन एक्सचेंज, इश्युइंग लेटर्स ऑफ क्रेडिट्स, ओके, म्हणजे इश्युइंग लेटर्स ऑफ क्रेडिट्स म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही क्रेडिटवरती काय घेतलं आहे, माल घेतला आहे. फॉर एक्झाम्पल आता USA कडून आपल्याकडे काय येतं, तर पेट्रोलियम जे काही आहेत प्रोडक्ट्स ते येतात.
सो मग त्याचे जे काय आहे रिटर्न जे असतं ते नोट असते ते रिटर्न फॉर्मॅट असतो, त्याच्या ते बँक काय करते इश्यू करून घेते अँड इट गिविंग्स द फॉरेन एक्सचेंजची जी फॅसिलिटी आहे ती बँक फॅसिलिटी देते. ओके, सो ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत ते काय करते बँक देते. आणि जो फायनान्सचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जो काही पैशाचा प्रॉब्लेम असेल बिझनेस उभा करताना तो बिझनेस हे सॉल्व करते. मीन्स कोण सॉल्व करतं प्रॉब्लेम, तर कॉमर्स, ट्रेड. ओके, ट्रेड म्हणजे व्यापारामध्ये येणारे हे जे काय असतात हे अडथळे जे असतात. आता एखाद्याकडे पैसा नाहीत म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की असा माणूस की ज्याच्याकडे बिझनेसची आयडिया आहे, बिझनेस कसा करायचा, ज्याच्याकडे टॅलेंट आहे बिझनेसचं, पण ज्याच्या खिशात पैसे नाही आहेत, ज्याच्याकडे पैसे नाही आहेत, सो त्या सगळ्यांना त्यांना बँक काय करते लोनची फॅसिलिटी आहे ती प्रोव्हाइड करते. अंडरस्टूड? दिस इज अबाउट बँकिंग. देन नेक्स्ट इज इन्शुरन्स. ओके, नेक्स्ट जे फंक्शन आहे तो काय आहे, इन्शुरन्स आहे. सो इन्शुरन्स रिमूव्ह द हिंड्रन्स ऑफ रिस्क. आता हिंड्रन्स म्हणजे काय, तर प्रॉब्लेम, जे काही धोके येतात. ओके, सो ते धोक्यांना रिमूव्ह करण्याचं काम, जे काही ते धोके येतात त्यांना सावरण्याचं काम हे कोण करतं, इन्शुरन्स फॅसिलिटी करते. ओके, इन बिझनेस देर आर मेनी काइंड्स ऑफ रिस्क आर इन्व्हॉल्ड ॲट एव्हरी स्टेज. बिझनेस म्हटला की रिस्क ही असतेच. ओके, फ्रॉम टाईम ऑफ प्रोडक्शन टू द टाईम ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स टू द ॲक्च्युअल कन्झ्युमर देअर आर मेनी रिस्क आर देअर. आता फॉर एक्झाम्पल माझा बिझनेस कसला आहे, तर माझा मँगो सप्लायचा बिझनेस आहे. ओके, आणि मला देवरुखवरून, ओके, फ्रॉम देवरुख मला मँगोच्या ज्या पेट्या आहेत, 1000 पेट्या आहेत मँगोच्या, माझा बिझनेस आहे मँगो सप्लायचा. सो त्या मला देवरुखवरून कुठे पाठवायच्या आहेत, तर औरंगाबादमध्ये पाठवायचा आहे मला. हापूस आंबा जो आहे तो मला पाठवायचा आहे औरंगाबादमध्ये. ओके, सो मग मी आता ट्रान्सपोर्ट जे काय आहे, जागृती ट्रान्सपोर्ट असेल, काही असेल ट्रान्सपोर्ट कुठचंही. ओके, सो त्या ट्रकमध्ये मी काय देणार, त्याच्यावरती मी हे देणार, माझ्या 1000 पेट्या असतील त्या आंब्याच्या. ओके, सो आता तो ट्रक आहे, बरोबर. सो त्या ट्रकचा मध्येच काय झाला, कुठच्या तरी घाटात ॲक्सिडेंट झाला किंवा त्या ट्रकला कोणी ठोकलं, ते सो माझे आंबे आहेत ते काय झालं, ते लॉस झाला माझा, मी लॉस गेलेत आता त्याच्यामध्ये. आंबे आता 1000 पेट्या होत्या, मग काय झालं, तर माझा लॉस झाला ना 1000 पेट्यांमागे, माझा लॉस झाला त्या 1000 पेट्यांमध्ये. किती, 1 लाखाचा 2 लाखाचा लॉस झाला. पण अशा परिस्थितीमध्ये जर काय असेल, जर मी आधीच इन्शुरन्स काढून ठेवलेला असेल तर तो लॉस माझा काय निघतो, भरून निघतो. ती जी इन्शुरन्स कंपनी असते ती जी काय माझ्या गुड्स, माझा जो किती लॉस झाला त्या पेट्यांचा, किती 1 लाखाचा 2 लाखाचा, तर इन्शुरन्स कंपनी तो लॉस काय देते, भरून देते. म्हणजे काय, तर इन्शुरन्स म्हणजे काय, तर इट्स म्हणजे प्रीमियम जे असतात. आता एखाद्या बिझनेसला फॉर एक्झाम्पल आता मी म्हटलं मँगोचा जर बिझनेस आहे माझा किंवा माझा कुठचा दुसरा बिझनेस आहे, आता मी म्हटलं माझा ह्याचा बिझनेस आहे, कुकीजचा बिझनेस आहे फॅक्टरीचा, बरोबर. सो मग तसंच कुकीजमध्ये ट्रान्सपोर्ट वेळच्या वेळी काय प्रॉब्लेम आला, सो ते इन्शुरन्सचं लिमिट असतं, 1 वर्षाचं लिमिट असतं. सो 1 वर्षासाठी मी समजा 5 लाखाचा इन्शुरन्स काढला आहे, बरोबर. माझा जर लॉस झाला आता मँगोच्या ह्याच्यासाठी माझा जर 1 लाखाचा काय झाला, लॉस झाला, सो मग ते मी इन्शुरन्स काढला, त्याच्यानंतरची नॉमिनल अमाऊंट असते. आता मी 1 जानेवारी 2020ला जर इन्शुरन्स काढला आहे, बरोबर. सो मग त्याची इन्शुरन्सची जी नॉमिनल अमाऊंट असते म्हणजे प्रीमियम जो असतो, त्याला प्रीमियम बोलतात. सो तो प्रीमियम मी काय केलेला असतो, पे केलेला असतो त्या इन्शुरन्स कंपनीला. तो प्रीमियम मी पे केलेला असतो. आणि जेव्हा जर समजा आता 1 जानेवारीला मी काढला आहे, बरोबर, आणि समजा 5 मे 2020ला जर माझ्या जे कुकीज आहेत, ओके, जो ट्रक माझे कुकीज आहेत तो कुठे नेतोय, समजा पुण्याला नेतोय, किंवा समजा आता माझा मँगोचा बिझनेस आहे, ओके. सो 5 मे 2020ला जर तो ट्रक आहे त्याला काय झाला, ॲक्सिडेंट झाला, माझा लॉस गेला मँगोजमध्ये, मँगोच्या पेट्यांमध्ये माझा 2 लाखाचा लॉस गेला, तर ते जे काही अमाऊंट आहे माझी लॉस झालेली ती इन्शुरन्स कंपनी ती अमाऊंट आहे ती देते. ओके, त्याला नॉमिनल प्रीमियम जे आहे ते स्टार्टिंगला भरावे
लागतात. सो सी हिअर any business activity entails various types of risk. Example, fire म्हणजे आग लागणे, ॲक्सिडंट्स आर देअर ॲज आय टोल्ड, थेफ्ट चोरी होते, स्टॉर्म म्हणजे वादळ वगैरे येतात, फ्लड म्हणजे पूर येतो. आता तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा आपला पूर येतो, इन केस इन अवर कोकण रिजन देअर आर सम चिपळूण, खेड सिटीज आर देअर, की तिथे फ्लड जो आहे, पूर हा आहे, हा दरवर्षी येतो पावसातून. जिथे व्यापारी जे आहेत त्यांचं काय होतं, नुकसान होतं, मालाचं वगैरे काय आहे ते नुकसान होतं. इन लास्ट इयर वी हॅड, तुम्हाला माहिती असेल कोल्हापूर, सांगली, की जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला होता अँड खूप लॉस झाला होता तिथे. सो अशा प्रकारे पूर येणं, अर्थक्वेक येणं, अर्थक्वेक म्हणजे काय तर भूकंप. देन प्राईज रिडक्शन, एखादा जे गुड्स असेल सो त्याची काय होते अमाऊंट, जर म्हणजे एखाद्या समजा काही आपल्याकडे जे काही प्रॉडक्ट आहे त्याची जर समजा किंमत कमी झाली, देन चेंजेस इन डिमांड अँड सप्लाय कंडिशन्स, त्या प्रॉडक्टचं डिमांड आहे ते जर नंतर मार्केटमध्ये कमी झालं. देन डिझॉनेस्टी ऑफ एम्प्लॉईज अँड पार्टनर्स, जर काम करणारे वर्कर आहेत ते प्रामाणिक नसतील, किंवा एखादा पार्टनर जो आहे, पार्टनरशिपमध्ये जे बिझनेस करतात, 2-3 लोक एकत्र येऊन बिझनेस करतात, सो तेव्हा जर काही त्याच्यामुळे जर काही नुकसान झालं, स्ट्राईक्स असतात म्हणजे संप वगैरे करतात, बंद पुकारतात, लॉकआउट्स आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जे आपण अजून पण आता आपण सफर करतोय खूप लॉकआउट ड्यू टू द कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन. देन पिल्फेरेज, तर पिल्फेरेज म्हणजे काय तर म्हणजे स्मॉल आयटम्स ऑफ लिटिल व्हॅल्यू, त्याला पिल्फेरेज बोलतात. सो अशा गोष्टींमुळे जे काही ऑल अबाउट मेन्शन रिस्क आर कवर्ड बाय इन्शुरन्स. सो अशा गोष्टींमुळे जे काही लॉसेस होतात ते इन्शुरन्स काय देतं, भरून देतं. इन्शुरन्स कंपनी काय देते, भरून देते अशा गोष्टींमुळे येणारे लॉसेस. ओके, अंडरस्टूड. देन देर आर म्हणजे इन्शुरन्सचे जे टाईप्स आहेत ते वेरियस टाईप्स ऑफ इन्शुरन्स आर देअर. वी विल सी companies provide the necessary insurance. Okay, means companies provide the necessary insurance has been done and premiums have been regularly paid. ओके, म्हणजे त्याचा प्रीमियम जो असेल तो काय केलेला असतो, पेड केलेला असतो. मीन्स फॉर एक्झाम्पल फॉर सम कंपनीज 6 मंथ म्हणजे देअर पिरियड इज फॉर 6 मंथ, फॉर 1 इयर. ओके, सो अशा टाईपचे काय असतात ते प्रीमियम असतात. An insurance company performs a usual service by helping the traders for the losses due to fire, theft, फ्लड और अदर नॅचरल कॅलॅमिटीज. सो म्हणजे ह्या इन्शुरन्स कंपन्या ज्या असतात त्या काय करतात, जे काही ट्रेडर्स असतात म्हणजे जे कोणी काही आहेत व्यापारी आहेत, त्यांना ही फॅसिलिटी जी आहे ती प्रोव्हाइड करतात की त्यांचे जे काय लॉस होईल. ओके, म्हणजे कशामुळे आग लागते, ओके, फायर, आग लागणे किंवा चोरी होणे, पूर येणे, अशामुळे किंवा अदर जे काही नॅचरल कॅलॅमिटीज आहे म्हणजे भूकंप असे जे काही आहेत, पूर येतो, म्हणजे निसर्गामुळे होणारी जी हानी आहे दॅट इज. सो असे इन्शुरन्स कंपनी काय करते, ट्रेडर्सना हेल्प करते ह्यामध्ये. सो इन्शुरन्स जर असेल तर ते रिस्क जे आहे म्हणजे धोके जे आहेत फॉर एक्झाम्पलवरून तुम्हाला लक्षात आलं असतील. सो ही इन्शुरन्स कंपनी हे काय करते, हेल्प करते ट्रेडर्सना अशा प्रकारे. अँड सी हिअर, इथे जे म्हटलेलं आहे की डिझॉनेस्टी ऑफ एम्प्लॉईज अँड पार्टनर्स. सो ही जी रिस्क येते ना, दिस लॉसेस ड्यू टू डिझॉनेस्टी किंवा स्ट्राईक्स, लॉकआउट्स अँड पिलिफेरेज म्हणजे स्मॉल आयटम्स ऑफ लिटिल व्हॅल्यू, दिस कॅन बी मिनिमाइज बाय डेव्हलपिंग कॉर्डियल रिलेशन्स अँड अंडरस्टँडिंग बिटवीन द एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. सो अशामुळे जे होणारे लॉसेस आहेत ते त्या एम्प्लॉईजमध्ये कॉर्डिनेशन ठेवून, त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचं रिलेशन ठेवून किंवा त्यांना समज देऊन त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग करून एम्प्लॉयर्समध्ये, सो हे जे काय आहे ते रिड्यूस करता येतं. अँड रिस्क जी आहे ड्यू टू प्राईस रिडक्शन,
change in demand and supply condition. So non-recovery of credit sales and other risks that can be minimized through analysis of market trend, government policies and reputation of creditors. ओके, अशा प्रकारच्या ज्या रिस्क आहेत जसं की प्राइस रिडक्शन आहे, चेंज इन डिमांड अँड सप्लाय आहे. सो अशा प्रकारच्या रिस्क ज्या आहेत त्या काय करतात, मिनिमाइज करता येतात. अशा प्रकारच्या रिस्क आहेत त्या, म्हणजे गव्हर्मेंट पॉलिसीज आहेत. ओके, त्याचं ॲनालाइज करून किंवा जे कोणी क्रेडिटर्स देतात सो त्यांच्याशी कन्सर्न करून ह्या रिस्क आहेत त्या मिनिमाइज करता येतात. अंडरस्टँड व्हॉट इज इन्शुरन्स. देन देअर आर टाइप्स ऑफ इन्शुरन्स. ओके, इन्शुरन्स दीज आर ऑफ फॉलोइंग टाइप्स. 3 टाईपचे इन्शुरन्स, 4 टाईपचे इन्शुरन्स आहेत. फर्स्ट इज लाईफ इन्शुरन्स. मीन्स लाईफ इन्शुरन्स आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की LIC वगैरे. सो इट्स अ लाईफ इन्शुरन्स. LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन बोलतात त्याला. सो LIC हे काय आहे, LIC इज अ लाईफ इन्शुरन्स. LIC हे लाईफ इन्शुरन्स आहे. सो LIC काय करते की LIC आपण का काढतो, वेन ॲनी पर्सन, वेन म्हणजे त्याची जे सपोज एक फॉर एक्झाम्पल वन पर्सन इज देअर. सो त्याच्यावर त्याची पुढची फॅमिली जी आहे ती जर समजा डिपेंड आहे, त्याची मुलं आहेत, त्या पर्सनची वाईफ आहे, त्याच्यासाठी लाईफ इन्शुरन्स काढला जातो. फॉर एक्झाम्पल एक पर्सन आहे. ओके, सो तो काय आहे, बिझनेसमन आहे, त्याचा बिझनेस आहे आणि त्याची 2 मुलं आहेत, किड्स आहेत त्याला आणि वाईफ आहे. सो तो ॲट द एज ऑफ 50 इफ ही एक्सपायर्ड, जर तो एक्सपायर्ड झाला 50च्या एजला, सो मग आता तो एक्सपायर झाला, त्याची किड्स आहेत ती कॉलेजला जात आहेत. सो अशा परिस्थितीमध्ये जर त्याची किड्स आहेत आणि वाईफ, व्हॉट दे विल डू. सो अशा परिस्थितीमध्ये ते लोक काय करतील, पण त्याने जर आधी इन्शुरन्स काढलेला असेल, लाईफ इन्शुरन्स काढलेला असेल. ओके, सो मग ते ॲट द एज ऑफ 50 जेव्हा तो एक्सपायर होईल तेव्हा ती जी इन्शुरन्सची जी काही अमाऊंट आहे ती त्याचे काय भेटेल, त्याला भेटेल, त्याच्या फॅमिलीला भेटेल, वाईफला भेटेल. सो दॅट त्याची जी मुलं आहेत ती जे कोण कॉलेजला जातात सो त्यांचे एज्युकेशन प्रॉपरली होईल. सो त्या लाईफ इन्शुरन्स इज रिक्वायर्ड. इट्स provides for payment of stipulated sum of money to the insured person on expiry of a specified number of years or on his or her earlier death. ओके, सो मग त्याने काय केलं, इन्शुरन्स काढला होता त्या ह्याच्याने. सो मग त्या इन्शुरन्सचा काय होतो, त्याला बेनिफिट होतो, त्याच्या फॅमिलीला बेनिफिट होतो. सो मग ही काय आहे, इट्स प्रोव्हाइड पेमेंट ऑफ स्टिप्युलेटेड सम ऑफ मनी, म्हणजे ते जेवढे काही पैसे आहेत, ओके, इन्शुरन्सचे जे काही पैसे आहेत त्या पर्सनची जेव्हा काय होते, डेथ होते किंवा अर्लियर डेथ होते. सो इट्स लाईफ इन्शुरन्स फॅसिलिटी इज प्रोव्हाइडेड फॉर दॅट. देन नेक्स्ट इज द फायर इन्शुरन्स. नेक्स्ट काय आहे तर फायर इन्शुरन्स आहे. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काय आहे, ओके, मी तुम्हाला जसं म्हटलं की कुकीज. ओके, सो कुकीज आता मी इथे स्टोअर केल्या आहेत एका वेअरहाऊसमध्ये. माझ्या फॅक्टरीमध्ये जागा नाही आहे कुकीज स्टोअर करायला. सो आय स्टोअर्ड दॅट कुकीज इन वेअरहाऊसमध्ये समजा मी ते कुकीज आहेत ते काय केलेत, स्टोअर केलेत. अंडरस्टूड. बट समजा की ते जे मी गोडाऊनला जिथे मी कुकीज काय केले स्टोअर केलेत त्या गोडाऊनला जर काय झालं, आग लागली. ओके, तर काय होणार, मी लॉसमध्ये येणार ना. एवढं मी जर कुकीज, मी त्याचं एवढं कष्टाने मी त्यांचं प्रोडक्शन केलं आहे, मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहेत, एवढे मी कुकीज बनवलेले आहेत. ओके, कुकीजचे समजा मी 100 बॉक्सेस ठेवली आहेत त्या गोडाऊनमध्ये आणि जर आग लागली तर काय करणार, माझं काय होणार, नुकसान होणार. बट मी जर आधीच इन्शुरन्स काढला असेल, ओके, वेअरहाऊसमध्ये ठेवण्याच्या आधीच जर मी काय केलं असेल, फायर इन्शुरन्स काढला असेल, बरोबर. सो मग त्याच्यामध्ये माझं 100 बॉक्स माझे गेलेत, बरोबर, फायरमध्ये आग लागले तेव्हा. सो मग त्या 100 बॉक्सेसच्या मागे जे काय माझं नुकसान झालं आहे 50,000चं, 1,00,000चं, सो ती अमाऊंट आहे ती मला काय भेटेल. ओके, फायर इन्शुरन्स काढला असेल तर. मीन्स हिअर सी द इन्शुरन्स कंपनी अंडरटेक्स टू मेक अ पेमेंट इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ गुड्स lost or damage suffered as a result of a fire. So
आग लागल्यामुळे जे काही माझे गुड्सचा जो काही लॉस आहे ते इन्शुरन्स कंपनी देते. दिस इज फायर इन्शुरन्स. देन नेक्स्ट इज मराईन इन्शुरन्स. मराईन इन्शुरन्स मीन्स the risk covered are loss or damage to insured vessel, cargo or passengers during transportation on the high seas. आता सी हिअर फॉर एक्झाम्पल माझा मँगो सप्लायचा बिझनेस आहे. ओके, सो मी एका शिपमधून मी मँगोच्या माझ्या पेट्या ज्या आहेत 100 पेट्या आहेत त्या मी शिपमधून कुठे पाठवल्या, दुबईमध्ये पाठवल्या मी. ओके, शिपमधून दुबईला मी पाठवल्यात मँगोच्या पेट्या. सो आता मी दुबईला पाठवल्यात, पण मध्येच जर काय झालं, एखादं समजा सायक्लॉन आलं, बरोबर, तेव्हा सायक्लॉन आलं, स्टॉर्म आलं, वादळ आलं. ओके, समजा ते जहाज बुडालं, बरोबर, जहाज बुडालं, ते माझ्या पेट्यांमध्ये पाणी गेलं, माझे आंबे जे आहेत ते सगळे लॉस झाले मी त्याच्यामध्ये. ओके, माझ्या आंब्याच्या पेट्या सगळ्या काय झाल्या, लॉस झाल्या. ओके, सो आता मी काय करणार, एवढं मी त्याच्यामध्ये आता माझे आंबे वगैरे होते ते सगळे गेले, लॉस झाले मी. बट त्या ठिकाणी मी समजा जर आधीच मराईन इन्शुरन्स काढला असेल, ओके, सो मग तेव्हा जो काही मला लॉस झालेला आहे तेव्हा सॉरी सो मला जो काही लॉस झालेला आहे, ओके, सो मराईन इन्शुरन्स इज गिव्हिंग दॅट फॅसिलिटी. म्हणजे द रिस्क कवर्ड आर लॉस ऑर डॅमेज टू इन्शुर्ड व्हेसल, म्हणजे जी जहाजं असतात ती मोठी, कार्गो ऑर पॅसेंजर्स ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन ऑन द हाय सीज, म्हणजे समुद्रमार्गे ते जात असतात, जहाज असतात ती समुद्रामार्गे जात असतात, बरोबर. ओके, सो अशा प्रकारचं मराईन इन्शुरन्स जर मी आधीच काढला असेल तर मला जेवढं काय माझं नुकसान झालं, 100 पेट्यांमागे माझं समजा 2 लाखाचं नुकसान झालं, सो मला तो इन्शुरन्स आहे तो भेटतो. दिस इज मराईन इन्शुरन्स. देन सेकंड, जनरल इन्शुरन्स कवर्स रिस्क ऑफ लॉस ड्यू टू थेफ्ट ऑर स्पेसिफाईड हॅपनिंग्स, म्हणजे समजा जर चोरी वगैरे झाली, ओके, जनरल इन्शुरन्समध्ये काय येतं, कवर्स रिस्क ऑफ लॉस ड्यू टू, जर काही चोरी वगैरे झाली और स्पेसिफाईड हॅपनिंग्स किंवा अशी एखादी काही घटना घडली की ज्याच्यामुळे लॉस झाला, सो इट्स कम्स अंडर द जनरल इन्शुरन्स, ते जनरल इन्शुरन्समध्ये येतं. सो दिस इज अबाउट इन्शुरन्स. हे कशाबद्दल बघितलं आपण, इन्शुरन्सबद्दल बघितलं. सो इन्शुरन्स काय करतं, इट रिमूव्ज द हिंड्रन्स ऑफ रिस्क. ओके, म्हणजे जे काही धोके जे असतात जेव्हा ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी जे काही धोके येतात, म्हणजे ॲक्सिडेंट होणं, आग लागणं वगैरे, जे असे काही धोके जे असतात ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी गुड स्टोरेज करताना, सो ह्या सगळ्या चा जो प्रॉब्लेम आहे, जो रिस्कचा प्रॉब्लेम आहे, तो इन्शुरन्स कोण करतं, कव्हर करतं. आता इथे तुम्ही बघितलं, जर हे तुम्ही चित्र बघितलं असेल, इथे सी हिअर मनी, आता इथे काय आहेत, ओके, इथे काय आहे, प्लांट आहे, बट त्याला असं त्यांनी काय केलं आहे, हात असे ठेवलेले आहेत. दॅट मीन्स दे आर प्रोटेक्टिंग. ओके, दॅट मीन्स इट गिव्स प्रोटेक्शन. It gives protection to a business. Insurance is giving protection to the business. Okay, understood. So these we had studied banking and insurance. आपण ह्याच्यात काय बघितलं, बँकिंग बघितलं. बँकिंग रिमूव्ह काय करतं, प्रॉब्लेम ऑफ फायनान्स. ओके, लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं. अँड देन ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अँड ऑल वी हॅड डिस्कस. अँड वी हॅड ऑल्सो डिस्कस अबाउट द इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे काय आहे ते आपण बघितलं. अंडरस्टूड दिस टू बँकिंग अँड इन्शुरन्स. ओके, इफ एनी डिफिकल्टी इज देअर देन आस्क मी. अँड इफ यू आर नॉट गेटिंग एनिथिंग, जर तुम्हाला काही समजत नसेल, जर शिकवलेलं काही समजत नसेल तर नक्की विचारा मला तुम्ही फ्रीली. ओके, तुम्ही फ्रीली विचारू शकता मला विदाऊट एनी हेजिटेशन. ओके, देन नेक्स्ट आपण उद्याच्या लेक्चरला देन आपण पॅकेजिंग, ॲडव्हर्टायझिंग अँड ऑल आहे ते आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. ओके, नेक्स्ट लेक्चर जे मी पोस्ट करेन त्याला आपण ॲडव्हर्टायझिंग, पॅकेजिंग काय आहे ते बघणार आहोत. अँड इकॉनॉमिक्स. ओके, सो इकॉनॉमिक्स आधी पण मी शिकवलं होतं तुम्हाला, बट सम स्टुडंट्स आर नॉट गेटिंग दॅट. काही स्टुडंट्सना कॉन्सेप्ट आहे ते समजत नव्हते,
So I decided to teach this again. Understood? If any problem is there, काही प्रॉब्लेम असेल, काही समजत नसेल, काही डिफिकल्टी असेल, तर तुम्ही मला बिनधास्तपणे फ्रीली कधीही विचारू शकता. Okay, we will stop. Now we will stop over here. Okay, listen the lectures, all the lectures very carefully. Thank you. Happy learning.